तर इथं हे लाडू बघू शकता, अगदी दिसायला पेढ्यासारखे तयार झालेले आहेत, पण तरीही ते अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत आणि अगदी रवाळ दाणेदार असे हे लाडू तयार झालेले आहेत. इथं बघू शकता ताटामध्ये हे लाडू बनवून ठेवलेले आहेत, तरीही ताटामध्ये अजिबात ते असे चपटे किंवा बसलेले नाहीत. तर या लाडूसाठी मी भरपूर अशा टिप्स इथं सांगितलेल्या आहेत. अगदी लाडूचे प्रमाणसुद्धा बरोबर सांगितलेलं आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मी हे 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ पिवळी बघून व्यवस्थित चांगल्या रंगाची घेतली की लाडूसुद्धा पिवळे धम्मक होतात. तर तुम्हाला जर अर्धा किलो डाळीची लाडू बनवायचे असतील तर या इथं मी सांगितलेलं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाचे अर्धे प्रमाण तुम्ही घेऊन हे लाडू बनवू शकता. तर आता सुरुवातीला मी काय करणार आहे, ही डाळ भाजून घेणार आहे. तर डाळ भाजण्यासाठी जी माझ्याकडे कढई आहे ती थोडीशी छोटी आहे, तेव्हा मी यातली डाळ अर्धी अर्धी करून 2 बॅचेसमध्ये ही डाळ भाजून घेणार आहे. तुमच्याकडेची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळीसुद्धा डाळ भाजून घेऊ शकता. तर सुरुवातीला अर्धी डाळ मी या कढईमध्ये काढून घेणार आहे. डाळ भाजण्यासाठी घेतलेली कढई जाड तळाचीच घ्यावी आणि अशी गोल आकाराची घ्यावी. गोल आकाराची कढई असली की डाळ परतताना पटकन पुढे सरकली जाते आणि याच्यामुळे आपले हात भरून येत नाहीत किंवा हातसुद्धा इतके जास्त दुखत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची गोल कढई घ्यावी. तर आता ही डाळ भाजत असताना आपल्याला गॅस अगदी लहान करायचा आहे आणि लहान गॅसवरच सतत परतत ही डाळ हलक्या गुलाबी रंगावर म्हणजे हलकेसे डाग येईपर्यंत ही डाळ आपल्याला सतत परतत भाजून घ्यायची आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिटांनं सतत डाळ भाजत आल्यानंतर हलकासा सुगंध यायला चालू होतो. यावेळी समजून जायचं की आत्ता आपल्या डाळ भाजायला सुरुवात झालेली आहे. डाळ मंद आचेवर चांगलं गुलाबी रंगावर परतवून घेतलं म्हणजे भाजून घेतलं की नंतर जेव्हा आपण पीठ भाजतो लाडूसाठी तेव्हा ते पीठ भाजायला खूप वेळ लागत नाही. म्हणून डाळ आधी व्यवस्थित बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे. साधारण 12 ते 15 मिनटं ही अर्धा किलो डाळ भाजायला लागू शकते. तर इथं डाळ भाजून झालेली आहे आणि डाळीवर हलके छोटे छोटे डागसुद्धा पडलेले आहेत. इथं बघू शकता. आता ही डाळ मी एका पाटीमध्ये एक कॉटनचं कापड अंथरलं आहे आणि त्याच्यावरती काढून घेतलं आहे. त्याचप्रकारे अर्धा किलो जी डाळ बाजूला ठेवली होती तीसुद्धा भाजून घेतलेली आहे. तर आता हे असं कापड ठेवायचं, कारण गरम गरम डाळ पाटीत टाकली की तिथं त्याला खाली पाणी सुटल्यासारखं होतं, म्हणून आधी असं कॉटनचं कापड घालायचं आणि त्याच्यानंतर ही डाळ घालायची. बघू शकता डाळीचा रंग मी तर तुम्हाला जवळून दाखवत आहे. या रंगावर तुम्हाला डाळ भाजून घ्यायची आहे. तर आता ही डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला गिरणीतून त्यांना सांगायचं की ही डाळ आपल्याला बेसनच्या लाडूसाठी दळून हवी आहे. तेव्हा ते आपोआपच आपल्याला ही डाळ अशी रवा टेक्स्चरमध्ये दळून देतात. तर ही डाळ आता मी गिरणीमधून इथं दळून आणलेली आहे. आता या पद्धतीने हाताने असं तुम्ही जर घेतला हातावर तर बारीक रवा ज्या पद्धतीने असतो तर त्या पद्धतीने ही हाताला अशी रवाळ लागते. तर आता लाडू बनवायला सुरुवात करूया. तर इथं लाडूसाठी लागणारे पिठी साखरेचे आणि तुपाचे प्रमाण कसे घ्यायचे ते बघूयात. इथं जे मी व्हिडिओमध्ये डबा दाखवत आहे या डब्याने 4 डबे मी हे बेसन पीठ घेतलं आहे. म्हणजे ते 1 किलो बेसन पीठ आहे. तर असं या पद्धतीने तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा डब्याने भरून घेतलं आहे. तुम्ही जर असं एक पातेलं जर तुमचं पीठ भरलं तर या पातेल्याच्या अर्ध पिठी साखर घ्यायचं आणि पाव भाग तूप घ्यायचं आहे. तर मी इथं 4 डबं हे पीठ भरलं आहे, त्यामुळे 2 डबे पिठी साखर आणि हा 1 डबा इथं साजूक तूप घेतला आहे. तूप रूम टेम्परेचरवरचं घेतलं आहे, अजिबात घट्ट नाही अशा प्रकारचं तूप घ्यायचं आहे आपल्याला. तर यापेक्षा 1-2 चमचे तूप कमीच लागतं, पण बऱ्याच वेळा डाळ जुनी असेल तर 1-2 चमचे तूप जास्त लागतं, म्हणून मी बरोबर 1 डबा इथं तूप घेतला आहे. तर शेवटी तूप किती लागलं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचं एकूण वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये देणार आहे, तिथे तुम्ही वजनी प्रमाण घ्यायचं असेल तर तिथे चेक करा. तर आता पीठ भाजायला सुरुवात करूया. इथं तूप बघू शकता कितपत पातळ मी तूप घेतलेलं आहे. यासारखंच तूप पण तुम्हाला घ्यायचं आहे, यापेक्षा घट्ट तूप घ्यायचं नाही. तर घेतलेल्या तुपापैकी साधारण 1 पाऊण पळी इथं मी तूप घातलं आहे. तूप थोडंसं गरम झालं की यावेळी गॅससुद्धा मी लहानच ठेवला आहे. लहान गॅसवरच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तूप गरम झालं की यामध्ये घेतलेल्या पिठापैकी अर्धं पीठ घालायचं आहे. हे पीठ आपल्याला 2 बॅचेसमध्ये भाजून घ्यायचं आहे, कारण डाळसुद्धा आपण 2 बॅचेसमध्ये भाजून घेतली होती. हीच कढई होती आणि या कढईमध्ये 1 किलो बसत नाही, अर्धा किलोच पीठ बसतं. तर सतत परतत याप्रमाणे पिठामध्ये थोड्याशा सुरुवातीला गुठळ्या होतात, त्या गुठळ्या मोडत मोडत पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. साधारण 3 मिनिटानंतर आता यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तूप ॲड करायचं आहे. तर आधी अर्धी पाऊण पळी घेतलं होतं तितकंच आता यावेळीसुद्धा तूप घेतलं आहे आणि हे तूप मी आता यामध्ये घालून घेतलं आहे.
तर आता हे व्यवस्थित सतत परतत मिक्स करून घ्यायचं आहे. तर गुठळ्या मोडतच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पिठामध्ये आता अजिबात गुठळी नाही, कारण मी सतत परतत असताना यातल्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. साधारण आणखीन पुन्हा 10 मिनिटानंतर आता आपल्याला यामध्ये आणखीन थोडंसं तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर मिनिटभरातच पीठ थोडंसं ओलसर झालेलं तुम्हाला इथं जाणवेल. तर याच्यानंतर आता आपल्याला इथं तूप घालत असताना सुरुवातीला ज्या 2 पाऊण पळ्या मी तूप घातलं होतं, याच्यानंतर तूप घालत असताना आपल्याला 2-2 चमचे इतपत होईल एवढंच तूप घालायचं आहे. म्हणजे थोडं करून तूप यामध्ये ॲड करायचं आहे. एकदमच जास्त तूप घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि नंतर लाडूसुद्धा त्यामुळे पातळ बनतात. तर बघू शकता हळूहळू बेसनाचं पीठ आता तूप सोडायला चालू केलेलं आहे. सुरुवातीला ते तूप शोषून घेतं आणि नंतर व्यवस्थित बेसन भाजला की त्यातून आपण हळूहळू तूप बाहेर ते सोडायला चालू करतं. तर साधारण एक 14-15 मिनिटानंतर या पद्धतीने पीठ तूप बाहेर सोडायला चालू केलेलं आहे आणि पीठ थोडं आता पातळ व्हायला चालू झालेलं आहे. याच्यानंतर सुद्धा मी आणखीन 2 चमचे यामध्ये तूप घालणार आहे. हे तूप घातल्यानंतर पुन्हा आणखीन थोडं 1-2 मिनटं हे परतवून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं पीठ आता आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर साधारण इथं दिसत असेल या प्रमाणात आपल्याला इथं इतपत पातळ हे पीठ करायचं आहे. साधारण 20 मिनिटानंतर आता आपल्याला यामध्ये 1-2 चमचे थंड तापवलेलं दूध घालायचं आहे. दूध नसेल तर 1-2 चमचे पाणी घालू शकता. तर अशा पद्धतीने 1-2 चमचे दूध घातलं की यामध्ये या पिठाला म्हणजे लाडवाला असं दाणेदार टेक्स्चर येतं. त्यामुळे दूध किंवा 1-2 चमचे पाणी घालायला अजिबात विसरायचं नाही. आणि आता हे दूध घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनटं हे पीठ आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. म्हणजेच हे अर्धा किलो बेसनाचं पीठ साधारण 20 ते 22 मिनटे मी भाजून घेतलेलं आहे. याच पद्धतीने जे राहिलेलं अर्धं पीठ आहे ते सुद्धा आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी एकूणच हे 1 किलो बेसनाचं पीठ या पद्धतीने इथं भाजून घेतलेलं आहे आणि एका गोल अशी आकाराची पाटी घेतलेली आहे की ज्यामध्ये नंतर पिठी साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल अशी एक पाटी घेतलेली आहे आणि या पाटीमध्ये दोन्ही भाजलेले हे बेसनाचे पीठ काढून घेतलेलं आहे. तर दुसरी बॅचसुद्धा काढल्यानंतर या पद्धतीने चमच्याने संपूर्ण मिश्रण एकजीव करायचं आणि थोडंसं पसरवून थंड व्हायला द्यायचं आहे. संपूर्ण थंड झालं की यामध्ये घेतलेली सगळी साखर मिक्स करायची आहे आपल्याला. त्याआधी थंड होऊन द्यायचं आहे. थंड नाही झालं तर लगेच यामध्ये साखर घातलं तर मिश्रण पातळ होऊ शकतं. म्हणून थंड झाल्यानंतरच आपल्याला साखर घालायचं आहे हे लक्षात ठेवा. तर आता इथं किती तूप लागलं हे बघूयात चला. तर इथं जे मी डबाभर तूप घेतलं होतं त्यातलं एक साधारण पोहे खायच्या चमच्यानं 4 ते 5 चमचे तूप राहिलेलं आहे. 4 डबे बेसन पिठासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे कमी तूप डब्यामध्ये घेतलं तरी चालेल. एका डब्याला थोडंसं कमी तूप घेतलं तरी प्रमाण अगदी परफेक्ट होऊ शकतं. साधारण 1 तासाभरानंतर हे पीठ संपूर्णतः थंड झालेलं आहे. बघू शकता इतपत त्याचं असं टेक्स्चर घट्टसर झालेलं आहे. आता हे एकजीव आपल्याला पुन्हा एकदा असं चमच्याच्या सहाय्याने करायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता घेतलेल्या साखरेपैकी आपल्याला यामध्ये अर्धी साखर मिक्स करायची आहे. इथं मी थोडंसं अर्ध्याला थोडीशी जास्त साखर घातलेली आहे. आता ही साखर हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. साखर मिक्स करताना सुद्धा गुठळ्या होतात. त्या गुठळ्या हाताच्या सहाय्याने फोडत आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. बघू शकता इतपत मिश्रण पातळ झालेलं आहे. आता जी उरलेली साखर आहे ती सगळी साखर आता यामध्ये आपल्याला घालायची आहे. आता ही सगळी साखर घालायची आणि पुन्हा हाताच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर जर असं मिक्स करत असताना जास्तच गुठळ्या जाणवत असतील तर अशा ह्या पोटॅटो मॅशरने सुद्धा तुम्ही हे एकजीव करून घेऊ शकता. तर आता मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे. एकसारखे लाडू होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एखादी वाटी किंवा या पळीच्या सहाय्याने तुम्ही लाडू वळू शकता. बघू शकता याप्रमाणे घेतले तर सगळे लाडू एकसारखे होतात. थोडा वेळ लाडू असा वळून घ्यायचा आणि याच्यानंतर हातामध्ये लाडू आपल्याला घोळवून घ्यायचा आहे. म्हणजे लाडवावर एक शाईन चकाकी येते. बघू शकता इथं अगदी आरामात हा लाडू किती छान वळला गेलेला आहे. दिसायला अगदी पेढ्यासारखा आहे पण तो अगदी दाणेदार असा तयार झालेला आहे. सजावटीसाठी याच्यावरती मी पिस्त्याचे काप लावून घेणार आहे. अशाच प्रकारे मी इथं सगळे लाडू वळून घेणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, आणखीन माझे दिवाळी रेसिपीज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुढे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत. तर याचे लाडू किती तयार झालेत हे बघूयात. तर इथं एकूणच
46-47 लाडू झाले होते. यातले 2 मी देवासाठी काढून ठेवलेले आहेत आणि एक 4-5 लाडू मुलांनी खाल्लेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे 1 किलोमध्ये या मध्यम आकाराचे 46 ते 47 लाडू झाले होते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.